वाटत असेल फक्त ते सांगताना राजकीय कोणाविषयी टीका टिप्पणी अगदी करू नका। टीका करायची असेल तर माझ्यावर केली तरी चालेल, पण विरोधकांवर टीका करून कामं होत नसतात। आणि निवडणुका ह्या फक्त लोक टीका करतात, काहीतरी बोलतात। मी मागच्या निवडणुकीच्या काही क्लिप पाहिल्या, त्या तुम्हाला मी आता 2-4 दिवसात देणार आहेत। त्या बघितल्यावर मला सुद्धा हसू यायला लागलं आणि आम्ही ठरवलं की ह्या वर्षाची निवडणूक ही विकासाच्या पलीकडे कुठे जाऊ द्यायची नाही। आणि आपण काय बोलतो त्यापेक्षा माझ्या चाळीसगावकरांच्या मनात काय चाललंय हे पण आपण जाणून घेतलं पाहिजे। त्याच्यामुळे तुम्हाला काही सांगायचं असेल तर मीही तुम्हाला उत्तर देईल। तुमच्या काही मागणी असेल, अपेक्षा असतील, काय उमेदवाराच्या संदर्भात तक्रार असेल, काय असेल, ऐकल्या पाहिजे। फक्त सांगताना थोडं सभ्य भाषेत सांगा, एवढीच माझी तुम्हाला विनंती। द्या माईक, कोणाला उभं राहायचंय का, कोणाला बोलायचंय? ताई, महिलांकडून जास्त ऐकायचंय आम्हाला। ताई घ्या, सांगा। तुमचा आमदार काम करत नसेल ते बी ऐकू द्या, आम्हाला ऐकायला आवडेल। द्या, एखाद्या महिलेला द्या। ताई काही सांगायचं नाही? द्या, एखाद्या लहान मुलाला द्या, काही कोणाला। ताई नाव पण सांगा, द्या। दादा तुम्हाला नमस्कार। माझा पण ताई तुम्हाला नमस्कार। माझं नाव सुप्रिया योगेश गायकवाडा। दादा माझी एकच समस्या आहे की दत्तवाडीचा पूल चांगला झाला पाहिजे फक्त, आणि आमच्या सप्तशृंगी मातेच्या मंदिरापाठे गटारी नाहीये, गटारी झाल्या पाहिजे। बरं ना, खूप भांडण निघता, एकच मागणं आहे। धन्यवाद। दत्तवाडीचा पूल केला ना आपण, तो तिकडचा केला नाही, इकडचा आपला मराठा मंगल कार्यालयाचा। ताई बरं, केल्यावर काय करणार तुम्ही सगळेजण? सगळेजण नाही होणार दादा, कारण की मुलं शाळेतून येताना। बरं, मी समजा सांगितलं आता मी पूल करून देईल, मग तुम्ही काय करणार आता सगळेजण? काय करणार दादा? काहीच करणार नाही। ठीक आहे, सांगतो। मतदान करणार आहे ना। समस्या लिहून घे, ऐकून घेतो ताई मी, आलं माझ्या लक्षात। धन्यवाद। आणि गटार कुठली सांगितली? सप्तशृंगी माता मंदिराच्या पाठीमागे। सागर दिली अरे जरा। अजून कोणाला काही महिलेला, ताईला? एखादा पुरुष कोणी असेल तर द्या, इकडे बोलू द्या। इकडे कोणी असेल तरुण मित्र कोणी सांगा। हॅलो, हा ताई। हा दादा, हा, जशा ताईंनी सांगितल्या त्यांच्या गल्लीतल्या गडरी वगैरे, तशाच आम्हाला ह्या गल्लीत पण गडरी हव्यात। पहिले काहीच झालं नाही का? नाही झाले। मग इतके वर्ष तुम्ही का बरं सहन केलं? इतके वर्ष आम्ही होतो नाही इथं, आम्ही आता इथं राहायला आलोय 4 वर्षापासून। आम्ही बघतोय आज उद्या रोज भांडणी चालू आहे, एकमेकाच्या अंगणात पाणी जातंय। ताई बघा, तुम्ही सगळी लोक समजदार आहेत। तुम्हाला मी एक सांगतो, नगरपालिका क्षेत्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेची ती रोड, रस्ते, गटर ह्या त्या संस्थेने पुरवायचे असतात, आणि ते काम खरं तर नगरसेवकाचं असतं। पण आता गेल्या 4 वर्षापासून नगरसेवक नव्हते, कदाचित त्यामुळे चाळीसगावला जास्त फायदा झाला असेल असं मला वाटतं। नगरसेवक नसल्या काळापासून जेवढी कामं झाली ती केव्हा झाली? आता झालीत ना। पण आता याच्या पुढे ती जबाबदारी नगरसेवकांची निश्चित करणार आहेत आपण। तोच नगरसेवक तुम्हाला आता निवडून द्यायचा आहे जो कामं करणार आहे तो। ठीक आहे ताई, गटारी करतो। कुठून कुठपर्यंत करायचे आहेत? या पूर्ण म्हणजे इथं ह्या लाईनला बिलकुल नाहीये, अर्ध्या झाल्या, अर्ध्या नाहीये। ठीक आहे ताई, थँक्यू दादा। अजून कोण आहे? समस्या लिहून दे मला। नमस्कार दादा। हा ताई, मी मीना विजय सिंग पाटील। हो ताई। हनुमान सिंग राजपूत नगर मध्ये हो। आमच्या इथे ना दोघं साईडला गटारी केल्या पाहिजे दादा। तुम्ही किती वर्षापासून राहताय?
जवळजवळ 15-1 वर्ष झाले. किती वर्षापासून या परिसरात गटारी आणि रस्त्यांचा प्रश्न आहे? बऱ्याच वर्षापासून आहे दादा, पण एकच साईडला गटर झालेली, त्याच्यामुळे भांडणही होता आणि घाण वगैरे तर लहान बाळा शी वगैरे करतात तर डायरेक्ट सांगतात की ही सरकारी गटार आहे. बरोबर आहे. हां. मग ताई मला सांगा, जर एका वार्डामध्ये 25-15 वर्षापासून साध्या गटारी नाहीये, मग तुम्ही लोक निवडून का देतात? ही चूक कोणाची आहे? दादा आता तुम्हाला निवडूनच देतोय तर तुमच्याकडेच आमचा हक्क राहील ना. ताई बघा, त्यांच्याकडे होता पण नाही केलं तर आता त्यांना आमदाराचं काम काय आहे त्याच्यापेक्षा जास्तच मी काम करतोय की नाही? हो करतात ते आणि मान्य अजून आहे. करू आपण, त्याबद्दल अडचण नाही. बघा, मला 10 वर्षाच्या मुलांनी जरी काम सांगितलं, मी जबाबदारी कधी झटकत नाही. नाही दादा ते मला काम करायला आवडतं, पण ह्या समस्या 15-20 वर्षात नगरपालिकेत सुटल्या पाहिजे होते की नाही? हो सुटले. का सुटल्या नाहीत? तुम्ही कोणाला असं विचारायची हिंमत केली का आतापर्यंत? नाही दादा, खरंच हिंमत केली नाहीये, पण आता तुमच्याशी आम्ही हिंमतच केलेली आहे. सर्व महिलांना एक सप्तशृंगी माता मंदिर आहे दादा, आमच्या इथल्या महिला कधीच बाहेर निघत नव्हत्या. आता नवरात्रीमुळे तिथे गरबा वगैरे खेळायला येतात. आता ह्या वेळेस आम्हाला डायरेक्ट ढेकळांमध्ये बायकांना तिथे खेळावं लागलं. तिथे आम्हाला ब्लॉकेज बसून दिले पाहिजे आणि रोडावर तिची खडी टाकलेली तुम्ही तर त्याचं सगळं आता माती झालेली आहे. तिथे पी डांबरीकरण लवकर झालं किंवा कॉन्क्रिटीकरण करा. ठीक आहे. कॉन्क्रिटीकरण केलं तर फारच उत्तम होऊन जाईल दादा. ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो, आता भाषणात सांगतो माझ्या. मीनाताई झालं ना तुमचं? ठीक आहे दादा नमस्कार. हा, मी म्हणते की सगळ्यांचा तोच प्रश्न आहे, नाली किंवा स्वच्छता करायला काही काही भागात येतच नाही. आम्ही हक्काने तुम्हाला का सांगतोय, कारण की तुम्ही ऐकून घेता म्हणून. आम्हाला कुणावर टीका नाही करायची आहे, पण येणाऱ्या काळात दादा नक्कीच सगळे कामं करतील. पण जो म्हणजे खालचा भाग आहे, जोशी डॉक्टरांच्या घरापासून इकडचा, त्या भागाकडे कोणी नाली वगैरे काढायलाच येत नाही. आणि मेन म्हणजे तिकडे नाल्याच नाही, सगळ्या नाल्या फुटलेल्या आहेत. पण तो नालींचा प्रश्न लवकरात लवकर किती खालच्या वर्षापासून गटारी नाही तिथं? नाली आहे पण ती एकदम छोटी आणि सगळ्या फुटल्या. गटारीच नाही का इकडे? हो आहे, पण फुटल्यात सगळ्या. कुठल्या? सगळं पाणी अंगणात येतं, कोणी म्हणतं माझ्या अंगणात आलं, तुझ्या अंगणात आलं, त्याच्यावरून खूप भांडण होता. त्या नालींचा प्रश्न लवकरात लवकर सोडवायला पाहिजे, एवढीच विनंती आहे. ठीक आहे ताई, धन्यवाद दादा. माणसांमध्ये कोणाला काही सांगायचंय? हॅलो, जय हरी दादा. जय हरी माऊली, बोला. मला बोलण्याचा विषय असा आहे, मी पंढरपूरच्या वारीला गेलेलो होतो. हो, तिथले बरंच वारकरी मला बोलले, म्हणे दादा, म्हणे माऊली, तुमच्याकडचे आमदार आम्हाला द्या आणि आमच्याकडचे आमदार तुमच्याकडे द्या. म्हणजे मला पंढरपूरला जाऊ द्या बा असं? हा, मग जाऊ का तिकडे? असं पंढरपूर लोकांचं मत होतं. अच्छा, पंढरपूर लोकांचं मत होतं की तुमच्याकडचा आमदार आम्हाला द्या आणि आमच्याकडचा आमदार तुमच्याकडे घ्या. म्हटलं दादा माऊली, आमचे 40 गावकरी इतके भाग्यवान आहे की आम्हाला बहुत दिवसापासून, जसं माऊली ज्ञानोबारांनी अपघातून सांगितले, बहुत जन्म आम्ही जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तवा या विठ्ठले कृपा केली. माझ्या परिसरातून 17 नंबर वार्डातून सर्वांची अपेक्षा एवढीच दादा, एवढीच आहे. कारण ज्यावेळेस मला त्यावेळेस पण बोलायचं होतं, पण 17 नंबरच्या वार्डामधून सर्वांचं मत एकच आहे की तुम्ही जे उमेदवार द्याल आम्ही त्यांना निवडून देऊ. त्याच्यात तीळ मात्र शंका नाही, त्याच्यात तीळ मात्र शंका येणार नाही. पण आमचे काय परिसरात जे काम आहे ते परिपूर्ण झाले पाहिजे, अशा आमच्या 17 नंबर वार्डा सर्वांचं मत याचे. कारण कसं सर्वांना माईकवर काही बोलता येत नाही. ठीक आहे, तुमच्या भावना समजल्या. मग आता पंढरपूरला जाऊ नको ना? मी नाही तसा विषय नाही आहे. मला जे बोलले ते मी तुम्हाला सांगितलं की मला अर्ध्या महाराष्ट्रातले लोक असं सांगते की या आमदारला आमच्याकडे पाठवा. आता आमदार एकच आहे. ठीक आहे, धन्यवाद. काय तुमच्या भावना पोहोचल्यात, थँक्यू. अजून कोणी सांगताय? संपवायचं ताई, शेवटचं. हॅलो दादा, हा, ताई. नमस्कार. नमस्कार. हे बघा, तुम्ही आले तर आमच्याकडे रोड आला हा. आणि पाण्याची पण सोय झाली. फक्त एवढं आहे, गटरीवाले येत नाही, गटर काढते नाही, डास मच्छर होते. त्याच्यामुळे मी सांगते तुम्हाला, फक्त गटरीची सोय करा. रोड आला, तुम्ही काम खूप छान केलं. ठीक आहे हा, ताई. आता रोड पण गटारी, छान केला. गटारी. हा, फक्त गटर करा. ठीक आहे ताई. हा.
अजून इकडे कोणाचं काही तरुण पोरांमध्ये? नमस्कार दादा. सांगा ताई. हॅलो. एकच वादा मंगेश दादा. दादाने जो वादा दिला ते दादा पूर्णच करतात. आम्ही प्रशांत भाऊंच्या लाडक्या बहिणी आहेत सर्व. आमच्या एरियामध्ये रस्ता झाला पाहिजे पोद्दार शाळेकडे. एकच मागणी दादा. पावसामध्ये खूप चिखल होतो. 2-3 पोद्दार वेळेस शाळेकडून जो आता तिरंगा पुलावर येतो तो रस्ता करून देऊ का? पोद्दार शाळेच्या पाठीमागे छोटे पाठीमागचं. छोटे रस्ते आहेत. ठीक आहे. प्रशांत भाऊंकडे निवेदन दिलेलं आहे आम्ही. ठीक आहे. 40 गावचा विकास खूपच छान करताय दादा. अजून होईल. आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत. इथे तुम्ही जोही नगरसेवक द्याल त्याला आम्ही भरभरून मताने निवडून देऊ. फक्त आमच्या समस्या सुटल्या पाहिजे पण दादा. ताई तुम्ही म्हणताय बाकीचे काहीच हो म्हणत नाही म्हणत नाही ना अजून. सर्व तयार आहे दादा तुमच्या पाठीमागे. ठीक आहे. धन्यवाद दादा. अजून कोणाचं काही? दादा जय श्रीराम. जय श्रीराम. आत्ता जे माऊली म्हटले की तुम्ही पंढरपूरला हवे होते किंवा दादा एक तुमच्याकडनं वाक्य वाटलं की महाराष्ट्रातले बहुतेक जण तुम्हाला म्हणतात, परंतु मी माझ्याकडनं एक भावी पुढच्या महाराष्ट्राच्या वरच्या वाटचालीत तुम्ही राहतील अशी माझी मनातनं अपेक्षा आहे आणि ती पूर्णच करील. जय शिवराय. तुमच्या गटारे बी होणार नाही रस्ते बी होणार नाही. मी कुठे चालला गेलो होतो असंच नाही तरी सुद्धा होणार. तुम्ही वरती जाणार ही अपेक्षा आहे, ही व्यक्त केली आणि नक्की तुम्ही वरच्या स्थानावर महाराष्ट्रात. तेव्हा आम्ही अभिमानाने सांगू की आमचे दादा मंगेश दादा जे आहे ते महाराष्ट्राचे एक प्रमुख नेतृत्व करताय. काय झालंय आपल्याकडच्या लोकांची मानसिकता अशी आहे की आमचा नेता मोठा झाला पाहिजे आणि असं त्या प्रत्येक गावातल्या माणसाला वाटतं. पण त्या नेत्याला वाटलं पाहिजे की माझ्या गावातली लोक सुधारली पाहिजे, माझं गाव सुधारलं पाहिजे. नेताचा काय तो मोठा होत राहील पण गाव सुधारवायची भूमिका पण घेतली पाहिजे ना. त्याच्यामुळे मला मोठं करण्यापेक्षा गावाला विकासाकडे नेऊ आपण पहिले. झालं अजून कोणाचं काही? माझ्याविषयी कोणाची काही तक्रार? मला एकही तक्रार नाही म्हणजे काय समजायचं? म्हणजे एकतर कसं असतं, एकतर लोक आमदाराला घाबरतात, नाही तर थोडंफार काम चांगलं चाललंय असं काहीतरी समजायचं. चला मी चालू करतो भाषण आता.